हॅलो गाइज, वेलकम टू यूपीडी एज्युकेशन. गाइज, MS सेट म्हणजेच महाराष्ट्र सेट हा एक्झाम दरवर्षीप्रमाणे यावर्षी 15 जून 2025 रोजी कंडक्ट केला जाणार आहे. या एक्झामिनेशन संदर्भात ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हे कधीपासून रिलीज होणार आहेत त्या संदर्भात एका न्यूजपेपरला युनिव्हर्सिटीने इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तीच इन्फॉर्मेशन आज आपण कव्हर करणार आहोत. म्हणजे एक्झामिनेशन फॉर्म कधीपर्यंत रिलीज होऊ शकतात हे आपण आजच्या लेसनमध्ये शॉर्ट आणि सिंपल वेने समजून घेणार आहोत. फ्रेंड, आजचं लेसन सुरू करण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या सर्वच ऑफिशियल अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यालाही जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल अपडेट्स कळवले जातात. तर फ्रेंड, हे पहा, आज आपण MS सेट एक्झाम या एक्झामिनेशन संदर्भात ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हे कधीपर्यंत रिलीज होऊ शकतात याबद्दल युनिव्हर्सिटीचं काय म्हणणं आहे ते आपण पाहतोय. यामध्ये माझं पर्सनल ओपिनियन कुठलंही नाही आहे. युनिव्हर्सिटीने जे सांगितलंय तेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर फ्रेंड, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, लोकसत्ता हा एक न्यूजपेपर आहे. त्या न्यूजपेपरचा स्क्रीनशॉट मी या ठिकाणी ॲड केलेला आहे. त्यामध्ये त्यांनी पूर्णपणे इन्फॉर्मेशन डिस्क्लोज केलेली आहे. या ठिकाणी सांगितलं पहा, एका सुकाणू समितीची बैठक ही MS सेट एक्झामबद्दल कंडक्ट केली. त्या सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, त्यानंतर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू तसेच 2 विषय तज्ज्ञ यांचा समावेश होता. म्हणजे टोटल 5 महत्त्वाची व्यक्ती होते त्या सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये आणि त्यामध्ये MS सेट एक्झाम पोस्टपोन करायचा का त्यांनी तो विचार केलेला आहे आणि तो विचार त्यांनी अप्रूव्ह केला. म्हणजेच 4 मेचा एक्झाम कॅन्सल करून 15 जूनला एक्झाम होणार आहे असं त्यांनी डिक्लेअर केलं. ठीक आहे, हे डिक्लेअर करताना ज्या विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव आहेत डॉक्टर ज्योती भाकरे यांनी याबाबत पूर्णपणे डिस्क्लोज प्रोव्हाइड केलेले आहे. आता यांच्या म्हणण्यानुसार MS सेट एक्झाम जो 15 जून 2025 रोजी कंडक्ट केला जाणार आहे त्या एक्झाम संदर्भात जे डेट शेड्यूल आहे, म्हणजे एक्झामिनेशन फॉर्म कधी सुटतील किंवा एक्झामिनेशन कधी असेल, त्याचे करेक्शन विंडो कधी असेल, हे सर्व डेट शेड्यूल ते लवकरच अनाऊन्स करणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे. पण यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे पहा, येत्या 10 दिवसांत उमेदवारांकडून परीक्षेसाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. हे वाक्य महत्त्वाचे आहे पहा. म्हणजे या वृत्तपत्राला त्यांनी जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या इन्फॉर्मेशननुसार, युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार येत्या 10 दिवसांत MS सेट एक्झामचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म सुरू करण्याचा विचार पुणे युनिव्हर्सिटीचा आहे. हे या ठिकाणी तुम्ही लक्षात घेऊ शकता. ठीक आहे, मग आता तुम्ही थोडंसं बारकाईने विचार केला तर फेब्रुवारी महिन्याच्या फर्स्ट वीकच्या एंडिंगला किंवा सेकंड वीकमध्ये एक्झामिनेशन फॉर्म हे रिलीज होतील. सिंपल, जी ऑफिशियल इन्फॉर्मेशन आहे तीच आपण या ठिकाणी पाहतोय. आज जवळपास 24-25 तारीख आहे जानेवारी महिन्याची. म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या फर्स्ट किंवा सेकंड वीकमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म हे रिलीज झालेले असतील असं युनिव्हर्सिटीनेच या ठिकाणी इनडायरेक्टली म्हणलेलं आहे. ठीक आहे, आय होप इन्फॉर्मेशन कळाली असेल. एक लक्षात घ्या, हा जो एक्झाम पोस्टपोन झाला आहे ना, हे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडं. म्हणजे एक्स्ट्रा अभ्यास करण्याची ऑपॉर्च्युनिटी आहे, एक्स्ट्रा म्हणू शकतो प्रॅक्टिस करण्याची एक ऑपॉर्च्युनिटी आहे आणि आपण एक्झाम क्लिअर करू शकतो हा एक कॉन्फिडन्स मिळवण्याची ऑपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे मागच्या एक्झामिनेशन डेटमुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना असा एक संभ्रम निर्माण झाला की एक्झाम खूप लवकर येतोय, तर एक्झाम आता पोस्टपोन झाला आहे. ठीक आहे, म्हणजे कारणं न देता प्रॉपर वेनी प्रामाणिकपणे जर तुम्ही अभ्यास केला तर गॅरंटी तुम्ही MS सेट एक्झाम क्लिअर करू शकता. पुन्हा रिपीट करल, एक्झाम क्लिअर करणं अवघड नाहीये. हे पुढचे 4 ते 5 महिने प्रॉपर वेनी प्रामाणिकपणे अभ्यास करणं हे अवघड असतं आणि ते जर तुम्ही केले तर डेफिनेटली एक्झाम तुम्ही क्लिअर करू शकता. MS सेट एक्झाममध्ये जो पेपर 1 आहे त्या पेपर 1चं खूप चांगलं वेटेज असतं. पेपर 1मध्ये तुम्ही मॅक्झिमम स्कोअर केला तर पेपर 2चं बर्डन ॲटोमॅटिकली तुमचं कमी होऊन जातं आणि MS सेट एक्झाम तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. कारण पेपर 2चा स्कोप हा खूप वायडर असतो. FY पासून ते PG पर्यंत जे काही तुम्ही अभ्यासलेलं आहे
ते सर्व तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर वेने कव्हर करणं गरजेचं असतं. पण पेपर 1 हा सर्व फॅकल्टीला कॉमन असतो, त्यामुळे त्याचा लिमिटेड स्कोप असतो आणि लिमिटेड स्कोप असल्यामुळे मार्क जास्त या ठिकाणी मिळवता येतात. या पेपर 1 साठी आपण कोर्स देखील प्रोव्हाइड करत आहोत. नवीन बॅच आपण लवकरच लॉन्च करणार आहोत. त्या बॅचमध्ये तुम्हाला ॲक्सेस मिळवायचा असेल किंवा बॅच संदर्भात इन्फॉर्मेशन हवी असेल तर या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून तुम्ही इन्फॉर्मेशन मिळवू शकता. पेपर 1 मध्ये 80 मार्क मिळवणारे विद्यार्थी देखील आपल्याजवळ आहेत. त्यांचे रिझल्ट देखील मी टेलिग्राम चॅनलवर अपडेट केलेले आहेत. इतके जर मार्क पेपर फर्स्टमध्ये तुम्ही मिळवले तर पेपर सेकंडचं बर्डन तुमचं खूप कमी होऊन जातं. एक्झाम तुम्ही डेफिनेटली क्वालिफाय होऊ शकता. ऑन अन ॲव्हरेज कुठलीही कॅटेगरी असली तरी 180 पर्यंत पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड असे 2 पेपर मिळून तुम्हाला मार्क मिळवावे लागतात. ओपन कॅटेगरीज थोडंसं कट ऑफ जास्त असतो. मी ऑन अन ॲव्हरेज सर्व कॅटेगरींचा एक ॲव्हरेज या ठिकाणी सांगितलेला आहे. कॅटेगरी वेगळी असेल तर 150 140 इतके जरी मार्क मिळवले दोन्ही पेपर मिळून तरी पण तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. म्हणजे क्वालिफाय होणं अवघड नाही पा. पण हे जे दिवस आहेत ना 4-5 महिने, या 4-5 महिन्यांमध्ये तुम्ही 100% तुमचं त्या ठिकाणी देणं ठीक आहे हे महत्त्वाचं आहे. आणि प्रॉपर एक म्हणू शकतो सेल्फ डिसिप्लिननी अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला प्रॉपर वेने अभ्यास करायचा असेल, सेल्फ स्टडीसाठी जास्त तुमच्याकडे टाईम नसेल, एका योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा असेल तर पेपर 1चा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. लवकरच नवीन बॅच त्या कोर्स संदर्भात आपण लॉन्च करणार आहोत. आता मागे एक नवीन बॅच लॉन्च केली ती बॅच पूर्णपणे परत आलेली आहे, म्हणून विद्यार्थ्यांसाठी एक नवीन बॅच आपण सुरू करत आहोत. ठीक आहे. ती जी पेपर 1ची बॅच असेल ती जॉईन केल्यानंतर पेपर 1चा तुम्हाला कुठलाही स्टडी करायची नाही, कुठली प्रॅक्टिस करायची नाही. पूर्णपणे तुमचा पेपर 1 त्या बॅचमध्ये तुम्हाला कव्हर करून दिला जाईल. ठीक आहे. डेमो पेपर देखील आपण प्रोव्हाइड करतो. हे पहा, असा डेमो पेपर तुम्हाला कुठेही प्रोव्हाइड केला जात नाही. एकदम ओरिजिनल क्वेश्चन पेपरसारखे डेमो पेपर आहेत. म्हणजे हे पेपर सोडवल्यानंतर एक कॉन्फिडन्स तुमचा वेगळ्याच लेवलचा असतो. तुम्हाला असं वाटतं की आपण एक्झामच देतोय, कारण एक्झामला पण असाच प्रकारचा सेम टू सेम क्वेश्चन पेपर असेल, फक्त क्वेश्चन थोडे वेगळे असेल, नेचर वेगळं असेल. ठीक आहे. पण स्ट्रक्चर अशाच पद्धतीचं असतं. अशा प्रकारचे डेमो पेपर देखील आपण कोर्समध्ये ॲड केलेले आहेत. ते देखील तुम्हाला याच कोर्समध्ये प्रोव्हाइड केले जातात. लवकरच कोर्सची अनाउन्समेंट याच यूट्यूब चॅनलवर केली जाईल. ठीक आहे. किंवा आत्ता एक जी बॅच रन आहे त्यामध्ये देखील तुम्ही जॉईन करू शकता आणि लगेचच प्रिपरेशन सुरू करू शकता. माझं इतकंच म्हणणं असेल, आज तुम्हाला डेट फिक्स माहिती आहे, कुठल्या डेटला एक्झाम होणार आहे, म्हणजे टार्गेट तुम्हाला माहिती आहे. पण त्या टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी जो वेळ आहे तो प्रॉपर युटिलाइज तुम्हाला करायचा आहे. आजपासनं एक्झाम होईपर्यंत सर्वांजवळ सेम टाईम आहे, पण या सेम टाईमचा वापर विद्यार्थी कशा वेने करतात हे महत्त्वाचं आहे. सिंपल ना. मग काही विद्यार्थी क्वालिफाय होतात, काही विद्यार्थी क्वालिफाय होत नाही, काही विद्यार्थ्यांचा एका मार्कावरून रिझल्ट राहतो, काहींचा पॉईंट पर्सेंटेजवरून रिझल्ट राहतो. मग हे दुःख खूप मोठं असतं. म्हणून आजच प्रिपरेशन करा, प्रॉपर वेने प्रिपरेशन करा. एक्झामिनेशनचा रिझल्ट क्वालिफायच येईल अशा पद्धतीने प्रिपरेशन करा. कारण पुढच्या एक्झामपर्यंत कदाचित न्यू सिलेबस येऊ शकतो. ठीक आहे. प्लस ऑनलाईन एक्झाम होऊ शकतो, म्हणून डिफिकल्टी लेवल वाढू पण शकते. आत्ता आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटी आहे ओल्ड सिलेबसनुसार आणि म्हणू शकतो पेपर पेननी पेपर देण्याची एक ऑपॉर्च्युनिटी आहे. या ऑपॉर्च्युनिटीची तुम्ही तसेच या संधीची तुम्ही योग्य पद्धतीने वापर करून घ्या. ठीक आहे. शेवटचा चान्स आहे असं कन्सिडर करा आणि प्रॉपर वेने अभ्यास करून एक्झाम द्या. सो फ्रेंड, पेपर फर्स्टसाठी लवकरच आपण नवीन कोर्स सुरू करत आहोत. तो देखील तुम्ही जॉईन करू शकता किंवा आत्ता एक कोर्स रनिंगमध्ये आहे तो देखील जॉईन करू शकता. दोन्ही पण कोर्समध्ये सेम सिलेबस, सेम लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. ठीक आहे. कोर्सबद्दल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन हवी असेल तर या नंबरवर मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळवू शकता. तर आय होप एक्झामिनेशन डेट कधी आहे हे तुम्हाला कळालं असेल. 15 जून 2025 रोजी एक्झाम होणार आहे. या एक्झामिनेशन संदर्भात फॉर्म हे येत्या 10 दिवसांमध्ये रिलीज होतील असं युनिव्हर्सिटीचं म्हणणं आहे. ठीक आहे. तर पाहूया की 10 दिवसात एक्झामिनेशन फॉर्म रिलीज होत आहेत का. हे जे तुम्ही सर्व पाहत आहे हे एका वृत्तपत्राचे स्क्रीनशॉट आहेत, तेच आपण या ठिकाणी ॲड केलेले आहेत. त्यांनी जी इन्फॉर्मेशन दिली तीच मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. फ्रेंड, आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.